संवाद शब्दांनी नाही, स्पर्शाने देखील घडतो. आणि जेव्हा आनंद सागरांना पाठीवरून हात फिरवला, महाराजांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि काय म्हणाले, बाळा जेवलास का रे तू? त्यांना माहिती होतं आपलं बाळ 3 दिवस झाले काही खाल्लेलं नाही, केवळ आपल्या शोधासाठी फिरतंय, हा तप्त आहे. पण असा सद्गुरूच्या जवळ तो गेला. हा पर्जन्य तिथं कोसळला आणि त्या पर्जन्याने काय केलं? त्या पर्जन्याने पहिली गोष्ट दिली, समाधानाचा सुगंध जीवनाला दिला बघा. आणि जीवन जगायला हा सुगंध फार गरजेचा आहे आपल्याला. कोणीतरी माझा आहे, कोणीतरी माझा आहे, कोणाला तरी मी हवा आहे. सगळे दरवाजे जरी बंद झाले तरी कोणी माझी वाट पाहतंय. सज्जनो, जीवन जगण्यासाठी हे पर्जन्य, याची वृष्टी होणं फार गरजेचं असतं. सद्गुरू सत्शिष्याचा संवाद हा पर्जन्य आहे.